अमरावतीवरून यवतमाळ येथे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या घराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांनी परत यावं, आमदार रवी राणा यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय। 7 सप्टेंबरला मुंबई मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विद्यार्थ्यांची बैठक आहे। आमदार रवी राणा यांचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्च मध्ये मध्यस्थी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। 7 तारखेला विद्यार्थ्यांसोबत बैठक आहे। या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर मी स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करेल असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पत्र दिलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पत्राचा मान ठेवावा आणि आंदोलन मागे घ्यावं असं रवी राणा यांनी म्हटलंय। विद्यार्थी मात्र मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळच्या दिशेने कूच करत आहेत। विद्यार्थ्यांचा आंदोलनातून माघार घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय। काही मंत्रालय लेवलच्या मागण्या आहेत, त्या संदर्भात अशोक उईके यांच्याशी मी बोललो। आमचं काल सुद्धा रात्री 2-3 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं। स्वतः आदिवासी मंत्री अशोक उईके हे पॉझिटिव्ह आहे। त्यांचं सुद्धा याच्यामध्ये सांगणं आहे की 8 तारखेला मी सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आदिवासी बांधवांची मंत्रालयामध्ये बैठक घेतो। ज्या एटीसी आणि पीओ लेवलच्या मागण्या आहेत त्या लेवलवरच त्यांना सोडवायला लावतो। या संदर्भात आदिवासी मंत्र्यांनी सुद्धा पत्र मला रात्री 2 वाजता पाठवलं। ते मी आंदोलकांना दिलं। आंदोलकांशी सगळ्यांशी आदिवासी बांधवांशी चर्चा केली। त्यांच्याशी चर्चा करताना सगळं सांगितलं, पण अजूनही त्याच्यामध्ये काही बांधव हट्ट करून बसलेले आहे की आम्हाला अशोक उईके यांच्या घरापर्यंत जायचं आहे, त्यांच्या घराला घेरावा द्यायचा आहे। पण जेव्हा राज्याचे मंत्री अशोक उईके हे सांगत आहे की 8 तारखेला सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये बैठक घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवतो, तर मलाही असं वाटतं की आदिवासी बांधवांनी एक संधी मंत्र्यांना दिली पाहिजे। एक संधी मंत्र्यांना देऊन त्या ठिकाणी मंत्रालयात बैठक झाली पाहिजे, प्रशासकीय बैठक झाली पाहिजे आणि जे प्रश्न एटीसी लेवलवर पीओ लेवलवर सॉल्व्ह होतात ते इथे सॉल्व्ह केले पाहिजे। जे मंत्रालय लेवलवर सॉल्व्ह होतात ते मंत्रालयामध्ये सॉल्व्ह केले पाहिजे। मी स्वतः त्या 8 तारखेच्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे। आता जिल्हा अधिकारी आणि एसपी या दोघांनाही त्या पैदल यात्रेमध्ये मार्चमध्ये पाठवलेलं आहे। त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी आणि एसपी स्वतः जात आहे, त्यांना समजून सांगत आहे। आदिवासी मंत्र्यांचं पत्र काल रात्री जे पाठवलं त्या संदर्भात सुद्धा आता सुद्धा माझा आंदोलकांसोबत चर्चा झालेली आहे आणि माझी विनंती आहे की अशोक उईकेजी आदिवासी मंत्री यांच्या विनंतीला मान देऊन एकदा आदिवासी बांधवांनी 8 तारखेची बैठक स्वीकारावी। जर 8 तारखेला त्यांना मंत्रालयाच्या बैठकीला न्याय मिळाला नाही तर त्याच ठिकाणी आपण आंदोलन करू।